अशा पद्धतीचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो. लोकशाही आहे, इलेक्शन लढायचं नाही का? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे का? तुम्ही सांगा पत्रकार मंडळींनी मला. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडायची, विचार पुढे न्यायची. माझ्या पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, मला महाविकास आघाडीचा विचार पुढे न्यायचा आहे. मग त्यातून कोण लढायला अंतिम तयार झालं, कोण कोण माघार घेतलं, सगळं दुनियाने बघितलेलं आहे. भैया, काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर तुमची बैठक झाली. त्या बैठकीत वसंत देशमुखांचं नाव एक फायनल झालं अशी चर्चा आहे. त्यावेळेस उत्तम जानकर असतील, अभिजित पाटील असतील किंवा तुमचे दोन अजून आमदार आहेत, त्यांना विश्वासात घेतलं नाही असं दिसून येतं. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू. 4 आमदार आहेत, राजू खरे असतील, अभिजित पाटील असतील, नारायण आबा असतील, स्वतः उत्तम जानकर असतील. उत्तम जानकर म्हणतात आम्ही 4ही नाराज आहोत कारण वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवर ते नाराज आहेत. आता त्या प्रश्नाचं मी 4 वेळा उत्तर देऊन झाले तुम्हाला. आमच्या घरातला विषय आम्ही घरात बसून संपवू. महाविकास आघाडीचे समर्थक असलेले पक्ष किमान नारायण आबा आधीच फॉर्म भरताना सोबत आलेले होते. धनंजय डिकोळे अर्ज माघारी घेताना भाजपच्या नेत्यांसोबत गाडीमध्ये आले. शेकापचे आमदार देखील त्यांच्यासोबत कायम सोबत दिसत आहेत. राजू खरे शिंदेसेनेच्या याच्यामध्ये दिसत आहेत. कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून लढत असताना महाविकास आघाडीचे हे सगळे नेते आधीपासूनच महायुतीच्या समर्थकांमध्ये भूमिका दिसते. त्यामुळे ही ताकद महाविकास आघाडीची कुठं तुटली आहे असं वाटतं तुम्हाला? मी या मतदारसंघातील 616 मतदार आहेत. 616 मतदारांची जी इच्छा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे मी वागतोय. सर, काल पालकमंत्री असं म्हणाले की 616 मध्ये 16 मतं तरी मोहिते पाटलांना पडतात. या प्रश्नाची वाट बघत होतो मी. ठीक आहे, 16 काय परत एकदा सांगा. 616 पैकी 16 मतं तरी विरोधकांना पडतील का? त्यांच्याकडे तेवढी मतं आहेत का? सवाल. मी आज 16 मतापासून सुरुवात करतोय. त्यांनी सांगितलं 16 मत आहेत माझ्याकडे, मी 16 मतांपासून सुरुवात करतोय. विरोधकांना